तर विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड पूर्व परीक्षा गट ब आणि गट क च्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं अभियान म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान. हे राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्याची सुरुवात मे 2013 मध्ये हे यूपीए गव्हर्नमेंटने सुरू केलं होतं. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे ते 2 आरोग्य अभियानांचं एकत्रीकरण करून सुरू केलेलं आहे, जे 12 एप्रिल 2005 ला ग्रामीण भागासाठी जे राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केलं होतं आणि 2013 मध्ये जे शहरी भागासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केलं होतं, या दोन्हींचं एकत्रीकरण करून मे 2013 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. ऍक्च्युली हे मार्च 2020 पर्यंतच याची उद्दिष्ट ठरवण्यात आली होती, परंतु 2020 नंतर आता 2026 पर्यंत याचा कालावधी वाढवलेला आहे. तर याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर याचं उद्दिष्ट काय? परवडणाऱ्या, समतोल व दर्जेदार आरोग्य सेवांचा सर्वांना सार्वत्रिक प्रवेश मिळवून देणे, सगळ्यांना युनिव्हर्सल ऍक्सेस मिळवून देणे. तर याची उद्दिष्टे काय काय आहेत बघा. याची उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचे काय आहेत? तर बालमृत्यूदर, माता मृत्यूदर कमी करणे. बालमृत्यूदर म्हणजे ऍक्च्युली बालमृत्यूदर नाही, शिशु मृत्यूदर, इन्फंट मोर्टॅलिटी रेट. शिशु मृत्यूदर जो आहे तो प्रत्येक 1000 जिवंत जन्मांपाठीमागे 25 पर्यंत आणायचा आहे आणि माता मृत्यूदर MMR हा प्रत्येक 1000 जिवंत जन्मांपाठीमागे काय करायचं आहे? 1 वर आणायचा आहे. कारण MMR काय असतो? 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे माता मृत्यूदर असतो, परंतु तो 1000 पाठीमागे 1 आणायचा आहे, 1 लाखाच्या पाठीमागे 100 पर्यंत आणायचा आहे. तर अन्न, पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा या सार्वजनिक सेवांचा सार्वत्रिक युनिव्हर्सल ऍक्सेस सर्वांना उपलब्ध करून देणे, महिला व बाल आरोग्य आणि सर्वसामान्य लसीकरणावरती जास्तीत जास्त भर देणे, नंतर लोकसंख्या स्थिरीकरण, लैंगिक संतुलन, लोकसंख्यात्मक समतोल राखणे, हे सगळ्यात महत्त्वाची त्याची उद्दिष्ट आहेत. स्थानिक आरोग्य परंपरांचे पुनर्जीवन करणे आणि जे आयुष आहे, आयुष प्रणालीला मुख्य प्रवाहात आणणे, हे पण त्याचं एक उद्दिष्ट आहे. तर निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचं प्रतिबंध आणि नियंत्रण करणे आणि स्थानिक पातळीवर या रोगांचाही स्थानिक पातळीवर काय करायचं? या रोगांचं समूळ उच्चाटन करायचं आहे. तर हे आपल्याला काय करायचं? एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं. तर दर दिवशी आपलं दर सोमवार ते शुक्रवार पर्यंत रात्री 7 PM ला आपलं याच यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर असतं. ते लाईव्ह लेक्चर नक्की अटेंड करा. तुम्हाला 100% तिथं फायदा होईल, कारण तिथं आपण पूर्णपणे रिव्हिजन घेतो आहे. सो थँक्यू.